आपल्यासोबत शिवसेना ठाकरे गटाचे नेते प्रवक्ते आणि आमदार सचिन भाऊ अहिर आहेत। आपल्यासोबत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। सचिनजी, खरं बघायला गेलं तर सध्या मुंबई महानगरपालिका असू दे किंवा जिल्हा पातळीवर अनेक निवडणुका ज्या आहेत त्या आगामी काही दिवसात होऊ घातल्यात आणि अशा वेळेस दोन्ही ठाकरे एकत्र येणं खरं तर प्रत्येकासाठी आनंदाची गोष्ट आहेच, पण निवडणुकीच्या मैदानात खरं तर कितपत सक्रिय या दोन्ही ठाकरेंचा बघायला मिळतोय सहभाग? नक्कीच आहेत, परंतु आता जसं मी म्हटल्याप्रमाणे की मनसेचा प्रभाव हा महानगरपालिकेकडे क्षेत्रामध्ये जास्त आहे, म्हणून ग्रामीण भागामध्ये काही भागांमध्ये पण त्यांना आम्ही एकत्रित घेण्याचं काम केलेलं आहे। परंतु निश्चितपणे महानगरपालिकेमध्ये मग मुंबई असेल, नाशिक असेल, पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, त्या महानगरपालिका, ठाणा असेल, तिकडे आम्ही एकत्रित रीतीने लोकांच्या समोर जाण्याचा प्रयत्न आमचा राहणार आणि त्याचा एक भाग म्हणूनच नजीकच्या काळामध्ये काही 5 लोक त्यांचे, काही 5 लोक आपले, हे पक्षप्रमुख जे ठरवतील आणि त्या दृष्टिकोनातून ज्या सीट शेअरिंग ज्याला म्हणतो ते करायचं का कसं करायचं या बाबतीत पक्ष नेतृत्व लवकरात लवकर निर्णय घेऊन जाहीर करणार आहे। पण सीट शेअरिंग संदर्भात किंवा जागा वाटप कशा पद्धतीने होऊ शकतील, कुठे कशी परिस्थिती अनुकूल आहे या संदर्भात बैठकीला आजपासून सुरुवात झाली असल्याची माहिती मिळते। नाही, असं नाही आहे, म्हणजे ठाम आपण सांगू शकत नाही, पण वारंवार ज्यावेळी एक गोष्ट नक्कीच आहे की कुठच्या सीट्स प्रभावी रीतीने आम्ही लढू शकतो, कुठचे सीट्स त्यांची ते लढू शकतात, असे अनौपचारिक काही ज्यावेळी प्रस्ताव ज्यावेळी आपल्यासमोर आले तर मग कशा प्रकारे जायचं, जसं उदाहरण द्यायचं असेल तर आम्ही आमच्या ज्या सिटिंग सीट्स आहेत त्या नगरसेवक जे आमच्यावर राहिलेले आहेत, ज्या 2 नंबरच्या सीट्स आहेत तिकडे आम्ही कशी लढत देऊ शकतो, त्या सीट्सवरती मनसेचा जर आग्रह असेल किंवा नसेल तर मग त्या बाबतीत आपली भूमिका काय राहणार आहेत आणि समजा आपल्याला आघाडीमध्ये घ्यायचं असेल तर त्या विधानसभा क्षेत्रामध्ये कुठेतरी त्यांनाही समावेश करून घ्यावं लागेल, कारण शेवटी ज्यावेळी युती असते आणि आपण ज्यावेळी आघाडी करतो त्यावेळी काही ताकद आपल्याला पण आपली त्यांना द्यावी लागते, त्यांच्यातली काही ताकद पण ज्यावेळी आपण घेतो तर देतो। तर या सर्व दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची काही अशी एक आढावा बैठक म्हणा किंवा अनौपचारिक बैठक म्हणा असे आम्ही आमच्या स्तरावरती नेहमीच करतो, तशीच बैठक चालू असावी। म्हणजे मला अजून त्यातली डिटेल माहीत नाही, कारण थोडी गोपनीय असते, कारण शेवटी त्या डाटा असतो, रिसर्च असतो, आम्ही केलेले जे काही प्रत्यक्ष सर्वे आहेत किंवा आदरणीय पक्षप्रमुखांनी आम्हा सर्व उपनेत्यांना विधानसभा न्याय ज्या काही अहवाल सादर करायला सांगितलं होतं आणि 1 to 1 उद्धवसाहेब, आदित्यसाहेबांनी ते अहवाल आमच्याकडनं घेतलेत की काय परिस्थिती आहे, ABC अशी कॅटेगरी आम्ही केली। जसं मी उदाहरण देऊ शकतो की लोकसभेमध्ये 3 विधानसभेची जबाबदारी माझी होती, मग त्यात मलबार असेल, मुंबादेवी असेल आणि कुलाबा असेल, त्या 3 विधानसभेमध्ये कुठे आम्ही लढू शकतो, कुठे नाही, काय काय ठिकाणी उमेदवार आहे की नाही, नसेल तर आपल्याला आयात करायचं का, किंवा नाही केलं तर मग आपल्याला ही एकाच सीट 2 सीट मनसेला देता येईल का किंवा आघाडीला देता येईल काय, काँग्रेस पक्ष जो आपल्याबरोबर जर येणार असेल तर त्याचा काय विचार करायचा का नाही करायचं, राष्ट्रवादीचा आहे, तर या सर्व साधक बाधक रिपोर्ट्स आम्ही देण्याचं काम केलं। आणि वरळीमध्ये आदित्यजी स्वतः असल्यामुळे तिकडचा देखील सर्वे देत असताना की आपण ज्यावेळी आघाडीला आपल्याबरोबर ठेवतोय त्यावेळी त्यांनाही देखील आमच्याकडेच सर्व सीट्स आहेत म्हणून आम्हीच लढायचं आणि त्यांना काहीच द्यायचं नाही अशी भूमिका न घेता समंजसपणाने काय मार्ग काढता येईल का अशातला अहवाल देखील आम्ही त्यांना देण्याचं काम केलं। तुम्ही म्हणालात की काही ठिकाणी आघाडी संदर्भात देखील चाचपणी सुरू आहेत की कुठे त्यांची आघाडी संदर्भात शक्ती किती जास्त आहे किंवा आपण जर वेगळे गेलो तर कशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी साध्य करता येतील, सगळ्या पद्धतीनं खरं तर चाचपणी तुमची सुरू आहे। पण वर्षा गायकवाड यांनी एक विधान केलेलं आहे, त्यांनी म्हटलेलं आहे की राज ठाकरे यांच्यासोबत जर उद्धव ठाकरे यांना जायचं होतं तर मग त्यांनी आम्हाला तसं सांगायला हवं होतं, त्याच्यामुळे कम्युनिकेशन गॅप कुठे झाला आहे का म्हणजे महाविकास आघाडीमध्ये? नाही, जसं लोणावळ्याला काँग्रेस पक्षाने सुनील शेळकेंबरोबर युती केली, त्यांनी आम्हालाही सांगायचं होतं तिकडे, तर अशा राजकारणात अशा गोष्टी सांगून होत नाही। महाविकास आघाडी ही राज्याची आणि देशामध्ये झालेली आहे। स्थानिक स्वराज्यासाठी काँग्रेस पक्षाने पण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी भूमिका घेतलेली आहे जे त्यांच्या कार्यकर्त्यांना सोयीनुसार असेल, तर तशा भूमिका जर आम्ही घेतल्या तर मला असं वाटत नाही की कोणाला एकमेकांना विचारायला पाहिजे। परंतु जो सर्वात महत्त्वाचा विषय आणि मोठा विषय देशभरामध्ये जे चाललं आहे वोट चोरीचं, आणि त्या मताशी जर काही घटक जर एकत्रित येत असेल तर त्यांच्याबरोबर तुम्ही बसायला तयार होतात आणि मग ज्यावेळी अशा गोष्टी करून घेऊन त्यांना तिरस्काराने तुम्ही डिवसण्याचं काम करता, हे मला वाटतं योग्य आहे का? म्हणजे आज राहुल गांधींनी हा विषय घेतल्यानंतर पण त्या भूमिकेला पाठिंबा देण्याचं काम प्रत्यक्ष जर मनसेसारख्या एका पक्षाने केलं आणि आक्रमक रीतीने ज्यावेळी मोर्चा आम्ही काढला त्यावेळी त्याला साथ देखील देण्याचं काम केली आणि तो महाविकास आघाडी म्हणून रस्त्यावरती ते तुम्हाला चालतात, बाकीच्या वेळी चालत नाही, असं होतं का? मला असं वाटते वर्षाताई बोलल्या असतील, मुंबईमध्ये
त्यांचा एक ठरलेला मतदारसंघ असतो, मतदार असतो, कदाचित त्यांच्या अडचणी असतात. पण माझा तुम्हाला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून दावा आहे की पुण्यामध्ये किंवा बाकीच्या महानगरामध्ये वेगळी परिस्थिती आहे. म्हणजे पुण्यामध्ये तर अशी परिस्थिती आहे, पुणे पिंपरी चिंचवडमध्ये, की मनसेला बरोबर ठेवा हे काँग्रेसचा आग्रह आहे, म्हणजे नेतृत्वाचा नाही, कार्यकर्त्यांचा. कारण शेवटी आपल्यासमोर शत्रू कोण आहेत, तर भारतीय जनता पार्टी हे शत्रू आहे. त्यांना जर आपल्याला घ्यायचं असेल तर जो जो घटक विरोधात असेल तर त्याला बरोबर ठेवण्याचं काम केलंच पाहिजे. आणि आम्ही सर्वात मोठा पक्ष आणि सर्वात मोठा विरोधी पक्ष असल्यामुळे तो घटक आम्ही एकत्रित ठेवण्याचं काम करतो. त्यात राऊतसाहेबांची प्रकृती ठीक नाही आहे, पण तेही देखील ज्यावेळी त्यांची प्रकृती ठीक राहिल्यानंतर दिल्लीच्या नेतृत्वाशी ते बोलतील. आणि राऊतसाहेब काय बोलले हे मी सांगायची गरज नाही, सामन्यातून तुम्ही वाचलं असेल. पण ज्या पद्धतीचं म्हणजे तुम्ही म्हणताय आता हे खरं तर विधान डिवचण्यासारखं आहे, पण याच्यामुळे कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा पडतो असं वाटतंय आणि त्याचा फायदा महायुतीला होतो असं वाटतंय. मला नाही वाटत, कारण हे रिजनल आहे. म्हणजे आता वर्षाताई बोलल्या त्या मुंबईचा त्यांना अधिकार आहे म्हणून तो त्या अध्यक्ष म्हणून त्या बोलले असतील आणि तो त्यांचा अधिकार. पण ज्यावेळी आपण राज्यामध्ये बघतो किंवा देशामध्ये बघतो तर आपण सर्वजण एकत्र लढतो आहोत. आणि तुम्हाला दिसेलच बा या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पण देखील अधिवेशनामध्ये पण देखील आपल्याला पाहायला मिळेल की काँग्रेस असेल, NCP असेल, आम्ही. आणि माझी अंतर्गत माहिती आहे, म्हणजे मी ऑफिशियल बोलणं कितपर्यंत योग्य आहे की अयोग्य आहे, पण ज्यावेळी विरोधी पक्ष नेतेपदासाठी काँग्रेसचे सर्व वरिष्ठ नेते आदरणीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरेंना भेटायला आले होते, ह्याच्याबद्दलची पण चर्चा झालेली आहे. मला वाटते वर्षाताईंना मला आठवण करून द्यावी लागेल की ती चर्चा झाली होती की नाही नव्हती, हेही त्यांनी लोकांना सांगितलं तर मला वाटते बरं होईल. पण मी हे म्हणणार नाही की ती चर्चा होत असताना आम्ही कोणाला पक्षाची परवानगी घ्यावी लागते अशाच मागण्या. पण आम्ही नैतिकतेचा आधार म्हणून घेऊन महाविकास आघाडीचे घटक म्हणून ज्यावेळी होत असताना मुंबईची आमची राजकीय आणि विशेषतः मराठी माणसाच्या हिताचं रक्षण करण्यासाठी जी आघाडी ही काळाची गरज आहे. आणि दोन कुटुंबातला हा संवाद तर झाला, पण त्या दृष्टिकोनातून ही आघाडी अत्यंत महत्त्वाची. हे जी महाराष्ट्रातली जी इच्छा होती ती पूर्ण करण्याचं काम आम्ही केलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटते त्यात त्यांनी पण साथ दिली पाहिजे. आणि त्यांचे नेतृत्व जे आहेत वरिष्ठ स्तरावरती पण त्यांनी मला तर वाटते खऱ्या अर्थाने आम्हाला शुभेच्छा द्यायला पाहिजे होत्या अशी आमची अपेक्षा होती. मुद्दे जसे तुम्ही उचलले की वोट चोरीचा मुद्दा असू दे किंवा अन्य अनेक महत्त्वाचे राज्यातील मुद्दे असू दे, तर या सगळ्या गोष्टीवर प्रकाश जो आहे तो मनसेनंही टाकला होता, शिवसेनेनंही टाकलेला आहे आणि अर्थात काँग्रेसनेही टाकलेला आहे. मग केवळ मतांचं विभाजन होऊ नये या पोटी खरं तर हे काँग्रेसचं विधान वाटतं का तुम्हाला? कसं आहे, मी जसं म्हटलं की त्यांना काही मर्यादा आहे. कारण त्यांचं शेवटी जे आज मुंबई शहरात त्यांचे 4 आमदार आहेत. 4 आमदारांमध्ये मोठ्या प्रमाणावरती मुस्लिम समाजाचे पण आमदार आणि मतदार पण आहेत, तर त्यांच्या कदाचित त्या अडचणी असू शकतात. पण तुम्ही बघितलं असेल की मुंबईमधला मागासवर्गीय समाज जो एका काळामध्ये या युतीशी सहमत असेल नसेल, तो आज पुढे येताना आपल्याला पाहायला मिळतोय. एवढंच नाही तर तुम्ही बघितलं असेल की मुस्लिम समाजामध्ये पण देखील हे दोन्ही भाऊ एकत्र आले. म्हणजे किती जरी देखील मनभेद असतील, भोंग्याच्या बद्दलचा पण विषय असेल नसेल तरी देखील की ही एकत्र लढाई ही एका प्रवाहाच्या विरुद्ध लढायसाठी आलेले आहेत. तर अशी सकारात्मक पण भूमिका लोक घेताना पाहायला मिळत आहेत. आणि म्हणून मला असं वाटते की नजीकच्या काळामध्ये पण देखील या सर्व घटकांना पण विश्वासात घेण्याचं काम नक्की आम्ही करू. मुंबईपुरता कदाचित त्यांचं मत असू शकतो, पण ठाणा म्हणा, कल्याण म्हणा, डोंबिवली म्हणा, पुणे म्हणा, पिंपरी चिंचवडमध्ये काँग्रेसची काय काय भूमिका येते ते आपल्याला पाहायला मिळेल. सचिनजी, लोकसभा असू दे, विधानसभा असू दे, गणित मतांची वेगळी असतात, बरोबर? तसं स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये देखील मतांची गणितं ही वेगळी असतात. जसं आपण बघतो की नगराध्यक्षासाठी स्थानिक पातळीवर खरं तर अनेक अधिकार देण्यात आलेले आहेत की कोणासोबत तुम्ही जाण्याचं ठरतंय. तशाच काही मुद्द्याला धरून जर आपण विचार केला तर मुंबई महानगरपालिका असू दे किंवा महानगरपालिकांमध्ये असू दे, तर दोन्ही ठाकरे जर एकत्र येणार असतील तर मग काँग्रेस आणि आघाडी जी आहे ती एकत्र असेल का की वेगळी असेल की दोन्ही भाऊ वेगळे असतील? नाही, कसं आहे, आम्ही दोघं एकत्र तर आलो आहोत. मला असं वाटतं की राष्ट्रवादी सोबत आमचे राहीलच, काँग्रेसने राहायला पाहिजे या मताचा मी आहे वैयक्तिक. पण शेवटी प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्यासाठी किंवा आपली काही वैचारिक म्हणा किंवा त्यावेळीची जी भूमिका आहे ते घ्यावे लागतात. आणि मग कदाचित ते येतील की नाही येतील ह्याचं उत्तर मी देऊ शकत नाही. पण एक गोष्ट नक्की आहे की आम्ही महाविकास आघाडी टिकवण्याचं काम राज्यभरामध्ये आम्ही करतोय. मी तुम्हाला खात्रीने सांगतो की पुणे जिल्ह्यामध्ये पण देखील अनेक काही प्रस्ताव आमच्यासमोर होते ते काँग्रेसला बाजूला ठेवा, काँग्रेस किंवा राष्ट्रवादीला बाजूला ठेवा, पण आम्ही ते न करता
आज आम्ही एकसंघ राहून घेऊन तिकडे लढाई लढण्याचं काम, मग जुन्नर असेल, मंचर असेल, किंबहुना फुरसुंगी असेल, सासवड असेल, हे करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. तर शेवटी स्थानिक स्तरावरच्या ज्या भूमिका असतात स्थानिक स्तरावरती असतात, पण मला वैयक्तिक असं वाटते की वरिष्ठ स्तरावरती ज्यावेळी हे विषय जातील त्यावेळी आज आपला शत्रू कोण आहे आणि त्या शत्रूच्या विरुद्ध उभं राहण्यासाठी जर काही आघाड्या होत असेल तर त्याला साथ मिळेल अशी माझी अपेक्षा आहे. दादा, दुसरा एक असा देखील प्रश्न आहे की पार्थ पवार जमीन प्रकरणामध्ये वेगवेगळ्या माहिती सध्या वेगवेगळ्या दृष्टिकोनातून समोर येताना बघायला मिळते. ती जमीन जी मुंडवा जमीन जी आहे ती खरं तर ती घेताना जे कागदपत्र बनवण्यात आले होते तेच योग्य नव्हते असं देखील आता स्पष्टीकरण पुढे आलंय. खूप काही गोष्टी स्पष्टीकरण पुढे येत आहेत आणि म्हणून मग आम्ही चौकशीची ही मागणी जी यावी केली आणि माजी विरोधी पक्ष नेत्यांनी हा मुद्दा ज्यावेळी उचलल्यानंतर मग आपण सर्वांनी तो पुढाकार घेतल्यामुळे तो आला. पण एक गोष्ट नक्की आहे की निव्वळ फक्त मुंडव्याची जागा नाही, अनेक असे पुणे जिल्ह्यातले आणि विशेषतः राज्यातले जागा आहेत आणि म्हणून आम्ही मागणी करणार हिवाळी अधिवेशनामध्ये की एक श्वेतपत्रिका या सर्व व्यवहाराच्या या गेल्या 2-2.5-3 वर्षाची शासनाने जाहीर केलं पाहिजे. कारण अनेक भागांमध्ये अनेक मंत्र्यांनी वेगवेगळ्या संस्थेच्या नावाने वेगवेगळ्या संघटनेच्या नावाने घेऊन ठेवलेले आहेत आणि त्या काडीमोडच्या किंमतीमध्ये घेण्याचं काम केलेलं आहे आणि या सर्व गोष्टी श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून यायला पाहिजे असा हिवाळी अधिवेशनामध्ये आम्ही आवाज उठवणार आहोत. धन्यवाद. तर आपण बघतोय की एकीकडे वर्षा गायकवाड यांचं विधान ज्या पद्धतीनं त्यांनी केलेलं आहे, खरं तर ते विधान तसं तितक्या टोकाला जाऊन करणं योग्य नसल्याचं मत या ठिकाणी सचिन अहिर यांनी व्यक्त केलेलं आहे. कारण मनसे या पक्षाला सोबत घेण्यासंदर्भात देखील वेगवेगळ्या शहरांमध्ये खरं तर तशी मागणी होत असताना बघायला मिळते किंवा तशी खरं तर कार्यकर्त्यांमध्ये देखील तसा समझोता झाला असल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे. मात्र अशा पद्धतीनं जर विधान केलं तर नक्कीच त्याचा फायदा महायुतीला होऊ शकतो असं देखील सचिन अहिर यांनी मत व्यक्त केलेलं आहे. कॅमेरा पर्सन गणेश वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.